विषय क्रमांक 76च्या अनुषंगाने बोलत असताना प्रथमतः आदरणीय सभागृह नेते साहेबांनी हा विषय सभागृहापुढे आणला. त्यांचं अभिनंदन आणि आभार. शेवटी महिलांचा सन्मान आणि शौचालय हा एक विषय अनुषंगाने सातत्यानं म्हणजे हा नाकारता येणार नाही. मधल्या काळात आदरणीय मोदी साहेब जेव्हा या देशाचं नेतृत्व करायला पुढे आले तेव्हा या अनुषंगाने शौचालयाचं गांभीर्य किती आहे, कसं आहे ते त्यांनी पटवून सांगितलं आणि त्याप्रमाणे तिथं संख्या वाढ झाली. शहरात शौचालय उभारणी मगाशी सांगितलं कंटेनरमध्ये किंवा गावाच्या अनुषंगाने जिथं आवश्यकता तसं. आता आम्ही हायवेवरून पाहतो शिवाजीनगर समोर परिसर कंटेनरच्या लाईनी शौचालयाच्या, ठीक आहे, उघड्यावर शौचालय आणि बाकी गोष्टी जरी बंद झाल्या असल्या परंतु त्या शौचालयांची अवस्था पाहता मधल्या काळात 2017ला एक मूवी होती शौचालय एक प्रेमकथा. बहुतेक या सभागृहातल्या पाहिल्या असेल सगळ्यांनी. अक्षय कुमारची मूवी होती. शौचालयाचं गांभीर्य किंवा आवश्यकता महिलांच्या अनुषंगाने सर्वच परिवार पण महिलांचं आता मगाशी अपर्णाताई बोलल्या, सरोजताई बोलल्या, वस्तुस्थिती आहे आमच्या इथं कशाला सगळं शहरात ते शौचालय वसतिगृह आहेत म्हणजे आर झोन करून टाकलं त्याला. त्याच्यात परिवार राहतो. कुठल्या परिवाराला आपण ह्या बाबतीत वेगळ्या दिशेने बोलत नाही की तो तिथं राहावा, पण ती दुर्लक्षपणा असेल किंवा तो गांभीर्य नाही. आणि हा शब्द ह्या सभागृहाला जो तुम्ही सांगितलं सभागृह नेते साहेबांनी तो सगळ्यांनी बोध म्हणजे आत्ता हा प्रस्ताव जेव्हा येणार आहे तर ह्या सभागृहातला बसलेला प्रत्येक सदस्यसुद्धा म्हणजे तो प्रतिनिधित्वच करत असतो. कोणी झोपडपट्टीचं प्रतिनिधित्व करते, कोणी सेक्टरचं करते, कोणी गावातलं करते. तो शौचालय ह्या म्हणजे आयकॉनिक म्हणजे स्वप्न नसावं परंतु अस्तित्वात सुंदर वापरण्याजोगं आणि परिपूर्ण चांगल्या ह्याच्यातलं असावं. आपण बांधून मोकळे होतो पण कधी त्या शौचालयाची अवस्था पाहिली तर बरोबर बोलतात की रुमाल नाकाला बाजूने वावरताना सुद्धा 21व्या शतकातलं शहर परिपूर्ण म्हणजे हसलेलं शहर आता जेव्हा या शौचालयांची अवस्था पाहतो आम्हालाच मी वैयक्तिक बोलतो की मी या सभागृहाचा सदस्य म्हणून अशी व्यवस्था असताना मग ते आपलं फेलर पण दिसतंय. पण आता हे जे ह्या सगळा हा प्रस्ताव ठराव नीट वाचला तर ह्याच्यात परिपूर्णता जी आणली आहे प्रशासनाने त्या अनुषंगाने हे शौचालय उत्पन्नाचे भाग नाही आहेत. नाही आपल्यावर तेवढं परिस्थिती आली की आपण 2 रुपये कोणाकडून घ्यावे आणि शौचालय वापरायला द्यावे. ही पद्धतच मूळतः चुकीची आहे. पैसे स्वीकारणं वगैरे सेवा प्रदान करणारी संस्था आपली स्थानिक स्वराज्य संस्था काय आहे सेवा देणारी संस्था आहे. आणि त्यामुळं शौचालय कसे असावे, कशा पद्धतीनं असावे, त्याची देखरेख कशी असावी ही पूर्ण पॉलिसी आली पाहिजे. आणि खरोखर जो शॉर्ट अँड स्वीट बोलले की आपल्याला स्वतःला तो वापरता आला पाहिजे, आपल्याला स्वतःला ते वापर करता पाहिजे अशा पद्धतीचं शौचालय असावं. दुसरी गोष्ट गांभीर्याने की हा प्रस्ताव आणण्यापूर्वीच आत्ता जे शौचालय आहे त्याच्यात तो गांजा विक्री सेंटर अजून एक कार्यक्रम चालू आहे ना त्याच्यावर इमिजिएट ह्या अनुषंगाने म्हणजे हा आलाय म्हणून आम्ही पोलिसांकडे किंवा प्रशासनाकडे हे मांडलेलं आहे. परंतु या सभागृहाच्या माध्यमातून सांगतो की हे एक आहे ते रेसिडेन्शियल झोन आणि दुसरं आहे गांजा विक्री सेंटर. हे दोन्ही विषयांवर गांभीर्यपूर्वक जावं आणि हा प्रस्ताव लवकरात लवकर आणावा जेणेकरून ह्या नवी मुंबई शहराला जसं इतर गोष्टींच्या बाबतीत उल्लेखनीय होते ना तर मगाशी ताई बोलल्या परदेशातलं नवी मुंबईतला उल्लेख सगळ्यांनी करावा की जा नवी मुंबईचे शौचालय पहा की ते सन्मानगृह शौचालय नाही सन्मानगृह अशा पद्धतीनं ते बांधले जावे. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.